नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की आपण पाहू शकता या ठिकाणी मालकी हक्काच्या क्षेत्रात वाढ करून विक्री झाल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे. फसवणूक केल्याचा दावा जात आहे. बांधकाम पाडण्यासाठी मागणी केल्या जात आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जो जमीन मालक आहे त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि फसवणूक केल्याचा दावाही त्यांनी करत आहेत. आपण जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे. कैलासनगर येथे पाण्याच्या टाकीच्या समोर पार्थ संकुल हे मी हक्काचा मूळ धारक महाजन पांपटवार व ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचे भागीदार यांनी इथे सदनिका आणि काही शॉप्स डेव्हलप केलेले आहेत आणि ते शॉप ओनर्स व सदनिकाधारक यांना डेव्हलपरच्या माध्यमातून विक्री केलेली आहे. त्यामधील 5 नंबरचा फ्लॅट व 3ऱ्या मजल्यावरती एक रूम श्री राजा खंडेराव देशमुख व त्यांच्या पत्नी हेमा राजा खंडेराव देशमुख यांनी विक्री केलेली आहे. शिवाजी बाजीराव शिंदे यांना. तर त्यामध्ये 195 क्षेत्रफळ एका रूमचे असताना त्यांनी 388 चौरस फूट हे वाढीव क्षेत्रफळ अनधिकृत त्यांच्या मालकीचे नसताना, हक्काचे नसताना ते क्षेत्रफळ त्यांनी विक्री खताद्वारे बेकायदेशीररित्या खोटे विक्री खत करून दिलेले आहे. आणि तिथे एक रूम माझ्या मूळ हक्काच्या जागेमध्ये त्यांनी त्याचे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. काय आपली प्रशासनाकडे व महानगरपालिकेकडे काय मागणी आहे? महानगरपालिकेकडे मी त्याबाबत तक्रार रीतसर नोंदवलेली आहे. मी व माझे ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार यांनी. आणि त्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तक्रार अर्जामध्ये की जे काय वाढीव क्षेत्रफळ अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे त्यांनी बांधलेले आहे ते पाडून टाकण्यात यावे व त्यांच्या कुठल्याही रजिस्टरला अभिलेखामध्ये त्याची नोंद घेण्यात येऊ नये, फेरफार त्याच्यात नोंद घेण्यात येऊ नये ही तक्रार अर्ज दिलेला आहे. तसेच भूमी अभिलेखला फेरफार न घेण्याबद्दल आणि रजिस्ट्री कॅन्सल करण्याबद्दल तिथे पण तक्रार अर्ज उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना दिलेला आहे. तसेच त्या अनुषंगाने रजिस्ट्री ऑफिस सब रजिस्ट्रार यांना पण रजिस्ट्री कॅन्सल करण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे. कारण त्यांनी विक्री करणार व विकत घेणार व सब रजिस्ट्रार रजिस्ट्री ऑफिसचे यांच्या संगनमताने खोटे बेकायदेशीर विक्री खत करून देण्यात आले आहे ते कॅन्सल होण्यात यावे, रद्द करण्यात यावे. तसेच या अनुषंगाने आम्ही त्यांना तिथे विचारणा करण्यासाठी गेलो असता तिथे माझे काही कर्मचारी कामगार घेऊन गेलो होतो साफसफाईसाठी. तर तिथे आम्हाला शिवाजीराव शिंदे त्यांचा मुलगा शुभम शिंदे, राजेश शिंदे त्यांचा पुतण्या व त्यांचे ऑफिस बिअरर यांनी मारहाण केली. माझ्याबरोबर एक ताई आल्या होत्या साफसफाईसाठी, त्यांचाही हात धरून मारहाण केली, अश्लील शिवीगाळ केली आणि आम्हाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली की इथे पुन्हा जर तू पाय ठेवशील तर तू याद राख, तुला मारून टाकण्याची, जीवे मारण्याची अशी धमकी दिलेली आहे. तर पोलीस प्रशासनही महानगरपालिका आणि रजिस्ट्री ऑफिस यांनी आणि भूमी विभागाने यांनी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांचे रद्द करण्यात यावे. पण खंत ही आहे की पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका किंवा भूमी अभिलेख रजिस्ट्री ऑफिस डोळेझाक करते, अर्थपूर्ण डोळेझाक करते आणि दुर्लक्ष करते. त्याच्यामुळे शिवाजीराव शिंदेंचं मनोबल वाढते आणि वरवर त्याचं गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून मी सातत्याने सगळीकडे तक्रार अर्ज केलेले संबंधित विभागाला, पण कोणतीही कारवाई घेण्यात आली नाही. त्याच्यामुळे ते बोट धरून मनगट धरून गळा धरण्याचा प्रयत्न करतायत. ते राजकीय आणि गुंडगिरीच्या जोरावर, पैशाच्या जोरावरती हा सगळ्यावरती दबाव आणतायत. माझी मागणी एवढीच आहे.